सर्व समर्थ सेवेकरी, आज रविवार आहे, दरबाराचा कामकाजाचा दिवस आहे. कामकाज कसं चालतं हे आपणा सर्वांना विदित आहे. म्हणून राज्याच्या, देशाच्या, जिल्ह्यांच्या सीमारेषा ओलांडून स्वामींचरणावर निश्चित भक्ती रुजू करण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून खरं तर आपण आलेला आहात. आणि आजच्या कामात अनेक कामं स्वामी कार्याचे आपणाला जनहित, राष्ट्रहित, मानवहितासाठी हा एक संकल्प सादर केलेला आहे. त्यात सहभाग आपणाला घ्यायचा आहे. आज अनेक जण वेगवेगळ्या कामासाठी आलेले आहेत. मातोश्री या ठिकाणी पर्यटन विभागात कार्याचं आज प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. बऱ्याच जणांना त्या ठिकाणी जाणं अगत्याचं आहे. त्यांनी थोड्या वेळानं मौनानं, गर्दी न करता त्या ठिकाणी हजेरी लावावी, त्या कार्यात सहभाग घ्यावा. अन्य जे भाविक आहेत ते आपल्या समस्या घेऊन आलेले आहेत. त्या समस्या तोंडी न मांडता आपण कृपया आमचे स्वयंसेवक प्रतिनिधी आपणाला पेपर देतील आणि त्या पेपरवर आपल्या कुटुंबातल्या सर्व समस्या त्या पेपरवर लिहून त्यांच्याजवळ द्याव्यात आणि बसल्या जागेवर आपणाला सोडवलेले पेपर जागेवर मिळतील आणि त्याचा खुलासा करणारे प्रतिनिधी आपणाला माहिती देतील आपलं समाधान होईपर्यंत. असा हा उपक्रम प्रति गुरुवार रविवारी स्वामींचा जनता दरबार असतो आणि या जनता दरबारात जगातून, देशातून, राज्यातून असंख्य भाविक सहभाग घेत असतात. अर्थात ज्यांच्याजवळ वेळ आहे त्यांनीच सहभाग घ्यावा. यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे. आज आपल्यामध्ये इथे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. सेवेत आणि सेवानिवृत्त असणाऱ्या गुरुजनांवर या कार्यानं मूल्य शिक्षणाची जिम्मेदारी भगिनींवरकडे शिशुसंस्कार, गर्भसंस्काराची जिम्मेदारी दिलेली आहे. का दिलेली असे? तुमचं म्हातारपण आणि वार्धक्य सुखात जाण्यासाठी आणि वृद्धाश्रममुक्त महाराष्ट्र, वृद्धाश्रममुक्त भारत हे स्वप्न बघण्यासाठी. म्हणून आपल्या वृद्ध आईवडिलांना कोणी वृद्धाश्रमात टाकू नये, त्यांची घरीच सेवा शुश्रूषा करावी. घरात श्रावणबाळ, पुंडलिक तयार व्हावेत, हा या कार्याचा मुख्य दृष्टिकोन आहे. म्हणून आपण यात कृपया सहानुभूतीपूर्वक सहभाग, सहकार्य करावं आणि आमचे सर्व गुरुजन प्रतिनिधी आठवड्यातून 2 दिवस प्रत्येक शाळा, विद्यापीठं या ठिकाणी मार्गदर्शन शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना करत असतात. त्यात विद्यार्थी कसे घडवावेत, शिक्षकांनी कसं शिकवावं, पालकांनी विद्यार्थ्यांशी कसं वागावं, हा थोडा कुटुंबशास्त्रातला विषय आहे. आणि अत्यंत हे नाजूक विभाग आपणाला कुटुंबशास्त्रामध्ये सामाजिक बांधिलकीतून ते जनतेपर्यंत आपणाला पोचवायचं आहे. म्हणून आपल्या गावात जेवढे गुरुजन आहेत सेवेत आणि सेवानिवृत्त, कृपया त्यांना आपण सहकार्य करा. त्यांच्याकडे ही मुलांची जिम्मेदारी द्या. आणि हे काम आपणच करतो असं नाही, पूर्वपरंपरा आहे. अनेक तत्ववेत्यांनी मूल्यसंस्काराचं काम नेटानं केलं. त्यात आमची संत मालिका मागे नाही.
आमचे तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील, त्यांनी तर देशात पारतंत्र्य असताना घरोघरी गावोगावी जाऊन वेशभूषा बदलून पालकांना एक आव्हान केलं की तुमची मुलं आम्हाला द्याल काय? आम्हाला जरा त्यांना शिकवायचं आहे, आम्हाला त्यांना जरा घडवायचं आहे, तुमची मुलं आम्हाला द्याल काय? त्यावेळी आम्ही त्यांना मुलं दिली नाहीत. व्हायचा तो परिणाम झाला. गेल्या शतकापूर्वी विवेकानंदासारखा धाडसी तत्ववेता देशाला मिळाला. त्यांनीसुद्धा देशवासियाला आव्हान केलं, जर मला 100 तरुण मुलं परगावी मिळाली, हा देश मी आर्य बनवून दाखवीन. आम्ही त्यांनाही मुलं दिली नाही. का? तो भगवा पेहरावामुळं न जाणो यांनी आमची मुलं हिमालयात नेली तर आम्हाला सांभाळायचं कोणी, या भीतीपोटी आम्ही त्यांना मुलं दिली नाही. व्हायचा तो परिणाम झाला चुकून. आज आमच्या साऱ्या शिक्षकांनी सांगितलं, तुमची मुलं आम्हाला हवी आहेत, द्याल का? तुम्ही म्हणाल ही घेऊन जा, पाहिजे असल्यास आणखी देतो, मुलांना आम्ही कंटाळलेलो आहोत, असं नक्कीच म्हणणं. परंतु मुलं ही कंटाळण्याची बाब नाही, ही देशाची खरी संपत्ती आहे, हिला विसरून चालणार नाही. म्हणून भगिनी किंवा पुरुष माणसं ज्यावेळी आचाराविचारात येतात त्यावेळी एकमेकाला विचारतात, का हो तुम्हाला मुलं बाळं किती आहेत? असं का विचारत नाही? तुमच्याकडं गाड्या, घोड्या, ऐश्वर्य, धन, संपदा याशी जनतेला काही घेणं देणं नाही. परंतु तुमची खरी संपत्ती मुलं आहेत आणि ही संपत्ती संस्कारानं संपन्न करायची आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून देशाला पुढे न्यायचं असेल तर होणारे आदर्श नागरिक निर्व्यसनी व्हावेत, कर्तबगार व्हावेत, स्वतःच्या पायावर उभे राहणारे व्हावेत. असं मार्गदर्शन या कार्याच्या मूल्य शिक्षणातून सातत्यानं गावोगावी, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर यांची शिबिरं घेतली जातात आणि त्या ठिकाणी आमचे सर्व शिक्षक, गुरुजन, पालक आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मला वाटतं ही योजना आपणाला नक्की आवडेल, कारण तुमच्या घरात श्रावणबाळ किंवा पुंडलिक तयार झाले पाहिजे. तुमचं वार्धक्य, म्हातारपण त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांनी तुम्हाला चांगलं सांभाळलं पाहिजे, त्यांच्यावर असे संस्कार झाले पाहिजे, त्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. तर दुसरा विभाग, निर्माण होणाऱ्या ज्या मानवी समस्या आहेत त्या विनामूल्य या कार्यातून गेल्या 100 वर्षापासून सोडवल्या जातात. स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य मोरेदादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी हा प्रकल्प चालू केला, हा उपक्रम चालू केला आणि आपल्या 100 वर्षाच्या हयातीत जो जो भेटेल भूत त्याशी मानावा भगवंत. म्हणून विनामूल्य मार्गदर्शन इथे आजही प्रति गुरुवार रविवारी लेखी स्वरूपात आमचे सेवेकरी आपणाशी संवाद साधतात आणि अत्यंत शांतपणे, गडबड गोंधळ न करता आलेल्या सर्व स्वामी सेवेकऱ्यांचं काम केलं जातं. खरं तर आपण आला नाहीत, इथे तुम्हाला स्वामींनी पाठवून दिलेलं आहे, पाठवणारे स्वामी आहेत. म्हणून इथे उभे असणारे हे जे प्रतिनिधी आहेत हे आपणाशी संवाद साधणार आहेत हा उपक्रम संपल्यावर. म्हणून घाई असणाऱ्यांबद्दल दुमत नाही, परंतु ज्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी उभे असणाऱ्या प्रतिनिधींशी संवाद साधा, पेपर मिळवा. त्या पेपरवर कुटुंबातली थोडक्यात लांबण न लावता आपली समस्या मांडा. समस्यांपैकी आज बऱ्याच जणांनी आतापर्यंत 1000 पेपर आम्ही सोडवले, त्यात
मुलं हट्टपणा करणे, शिक्षणाची समस्या आहे, मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आहेत, अपत्याचे प्रश्न आहेत, जमिनीचे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत आणि सर्वात शेवटचा प्रश्न मनःशांतीचा प्रश्न आहे. अशा कितीतरी डझनभर समस्या त्या पेपरवर आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. म्हणून आपणही असणाऱ्या समस्या थोडक्यात आमच्यापर्यंत आपण लिहून पाठवा. आपणाला बसल्या जागेवर त्याचं उत्तर लेखी मिळणार आहे, तोंडी नाही. सौ बका एक लिखा अशी किती बडबड केली त्याचा काही उपयोग नाही, परंतु लिखाणाला विशेष महत्त्व आहे आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं इथे लेखी दिली जातात, यात वेगळा अर्थ आहे. म्हणून कृपया आपण यात सहानुभूतीपूर्वक सहकार्य करून सहभाग घ्यावा, हे कळकळीचं आवाहन आहे. तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेलं आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आहेत. आपण घाबरून जाऊ नका. इथे आमच्या विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची नावनोंदणी प्राप्त आहे. सर्व समाजाची, राज्याच्या 36 जिल्ह्यातली आहे. कुठल्याही जिल्ह्यातली सांगा, त्या त्या जिल्ह्यातली नावनोंदणी उपलब्ध आहे. आपणाला ऋणानं बंधानं विवाह करायचे असतील, हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता विवाह करायचे असतील, रुसवे फुगवे मान बंद करायचे असतील, आमच्या विवाह मंडळाला भेटा. आणि या व्यतिरिक्त या कार्यानं आत्महत्या पीडित मुलामुलींच्या विवाहाची हमी घेतलेली आहे. ती पण लग्न आपल्याला करायची आहे. तर देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान, त्यांच्याही मुलामुलींचे लग्न आपल्यालाच करायचे आहे, सरकार करणार नाही, हे आपणाला माहीत आहे. म्हणून आपण सरकारच्या भरोशावर राहू नका. हे आपणालाच आणि काही उद्योजकांना आपण या गोष्टी सांगाव्यात. असंख्य उद्योजकांनी यात जर पुढे आले तर गोरगरिबांच्या मुलामुलींची विवाह केल्यानं काय होतं, त्यात असं होतं की अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य करणाऱ्याच्या खात्यावर जमा होतं. म्हणून आपणाला कळकळीची सूचना आहे की गोरगरिबांच्या विवाह कार्याला उद्योजकांनी हातभार लावावेत आणि सामुदायिक सहजीवनाचं अनन्यसाधारण माणुसकी शास्त्र आपण आपल्या देशात संस्कृतीत पाळावं, हा सांगण्याचा या विभागाचा मुख्य हेतू आहे. आणि गेल्या 80 वर्षात या कार्यातून स्वामींच्या आशीर्वादानं जेवढी विवाह झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपण उतावीळपणानं विवाह करू नका. तर अनेक लोक, अनेक मुलं आईवडिलांना न विचारता कोर्टात नोंदणी करून येतात. नशीब 6 महिने ते विवाह टिकतात. तदनंतर तीच जोडपी त्याच कोर्टात वादी प्रतिवादी म्हणून उभे राहतात. आणि आज घटस्फोटाचं वाढतं प्रमाण तुम्हाला माहीत आहे. महानगरांमध्ये ते 50% आलेलं आहे. आता भीती वाटायला लागलेली आहे. या गोष्टी टाळण्यासाठी संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन. म्हणून देशाला धर्माला वाचवायचं असेल तर हे सेवेकऱ्यांचं 18 विभागाचं ग्राम अभियान आधी आपण समजून घ्या, मग आपले प्रश्न विचारा. आणि आपणाला अशी आवड निर्माण झाली पाहिजे, यातलं एखादं अभियान आपणाला करण्याची संधी महाराज देणार आहेत. त्या संधीचे आपण मानकरी व्हा. आपल्याला जे आवडेल ते काम करा, आपापल्या गावात करा, कुठेही करा. म्हणून शिक्षक असतील त्यांनी मूल्य शिक्षणाचं काम करावं. ज्यांना आवड आहे त्यांनी विवाह मंडळात काम करावं. ज्यांना स्वामी मार्ग माहीत झालेला आहे त्यांनी प्रश्न उत्तर करावेत विनामूल्य. तर जेवढे डॉक्टर आहेत
त्यांनी आरोग्याचं काम करावं. इथे आत्ता डझनभर डॉक्टर आलेले आहेत मराठवाड्यात. ते विटा मातीत राहणारे माणसं बाहेर जनतेपर्यंत पोचत नाही. म्हणून एक वेळी केंद्र नाही बांधलं तरी चालेल, पण 2 पायाची केंद्र जर पक्की बांधली ती लाखो जनतेपर्यंत स्वामींना पोचू शकते. म्हणून आता पिठापूर, वाडी जी दत्तक्षेत्र आहे तिथे ठेवण्याची पद्धत आहे. तिथे आपण पाठवणार आहोत. त्याचा योग्य तिथे व्हिडिओ करणार आहोत. म्हणून इथे बसलेले जे आम भाविक आणि सेवेकरी आहेत, जे गप्पा मारणारे लोक आहेत, तुम्ही त्यांना एक वही पेन भेट द्या संक्रांतीची. अन्य काही दान देण्यापेक्षा एक वही पेन दान द्या आणि त्याला सांगा की बाबा तुझ्या साऱ्या समस्या स्वामी सोडवतील, तू फक्त 12 लाख जप करून दाखव. हिम्मत असेल तर त्यात तुमच्या बोटांचा व्यायाम होईल. विचार बदलेल, दृष्टी बदलेल. दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. या साऱ्या बाबी आपणाला इतक्या सोप्या पद्धतीत सांगितलेल्या आहे की तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही नाकारू शकत नाही. म्हणून तुम्हाला अत्यंत सोपा मार्ग आज सांगितलेला आहे. त्यासाठी आपण शाकाहारी राहा. रोज स्वामींचे 3 अध्याय स्वामी चरित्राचे वाचा, त्या दाखवा ते स्वामी चरित्र. रोज 11 माळा श्री स्वामींचा जप करा, श्री स्वामी समर्थ म्हणून. आणि ऋणमुक्त जीवन जगण्यासाठी 5 यज्ञ करा, त्याला पंचमहायज्ञ म्हणतात. गाईला घासभर अन्न देणं त्याला ऋषी यज्ञ म्हणतात. कावळ्याला घासभर अन्न देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात. माणसाला चांगल्या भोजन देणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. आणि पूर्वापार आपण ते करत आलो आहे, हे काही नवीन नाही. अग्नीला किंचित तूप टाकणं, आता गोऱ्या लाकूड फाटा नाही आहे, रद्दी पेपरला तुपाचं बोट लावून कागद पेटवणं, अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. 5वं, 2 बोटात साखर मावेन एवढी कोपऱ्यात घरात मुंग्यांना टाका, 2 दाणे. ज्या वास्तूमध्ये मुंग्या पटकन साखर उचलतील ती वास्तू निर्दोष असेल. अशी काही माणसं आहे, अशाही काही जमिनी आहेत, वास्तू आहेत, घरं आहेत, मुंग्या साखर खात नाही. मुंगीला साखर किती प्रिय आहे. पण अशी काही माणसं आहेत, असे काही घरं आहेत, मुंग्या साखर